स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी, ऋग्वेद सुवर्ण वार्ताचे मुख्य संपादक दिनेश येवले, पत्रकारिता क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट सन्मान, आद्य पत्रकार, दर्पणकार, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, आदर्श पत्रकार, राज्यस्तरीय पुरस्कार 2025 देऊन झाले सन्मानित। जय नरहरी। सोनार समाजाची हक्काची प्रसार वाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्ता ही हिंदी व मराठी भाषेत देशातील संपूर्ण राज्यातील घडामोडी प्रसारित करीत असते। सोनार समाजावर अन्याय अत्याचार होत असल्यास समाजाचा आवाज बनून सरकार दरबारी बाजू मांडण्याचे कार्य असो, गुणवंत समाज बांधव, ज्येष्ठ समाज बांधव, संत शिरोमणी नरहरी महाराज, महाराजा भगवान अजमीर देवजी महाराज यांचा प्रसार प्रचार असो, सोनार स्वाभिमान गीत, दररोज सोन्या चांदीच्या भावातील उतार चढाव, वर वधू परिचय मेळावे, सामूहिक विवाह संमेलन, सत्कार समारंभ, नरहरी महाराज जयंती, पुण्यतिथी अशा अनेक कार्यक्रमाचे आयोजन व समाजाच्या सुखदुःखात सहभागी होणारी एकमेव प्रसार वाहिनी म्हणून सोनार समाजाच्या घराघरात पोहोचलेली एकमेव प्रसार वाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्ता व या प्रसार वाहिनीत मुख्य संपादक म्हणून जबाबदारी पार पाडणारे दिनेश येवले यांच्या कार्याची दखल घेत मराठी पत्रकारितेत सर्वोत्कृष्ट व मानाचा समजला जाणारा आद्य पत्रकार, दर्पणकार, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, आदर्श पत्रकार, राज्यस्तरीय पुरस्कार 2025 स्वामी समर्थाच्या पदाने स्पर्श झालेली भूमी अक्कलकोट शहरात देऊन सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्रात विविध क्षेत्रात विविध समाजसेवकांनी केलेल्या लक्षवेधी कार्याबद्दल 111 सुवर्णरत्नांचा महावस्त्र, मोत्याचे माळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आले। बाळासाहेबांची शिवसेना शाखा अक्कलकोट, सोनार हक्क परिषद जिल्हा सोलापूर व स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि तालुका माहिती अधिकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सर्जेराव जाधव सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वराज्यचे प्रदेश अध्यक्षा धनश्री उत्पात पंढरपूर या होत्या। सोहळ्याचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून सोनार हक्क परिषदेचे संस्थापक राजेश पंडित रेणापूरकर होते। अक्कलकोट शहर, सोलापूर जिल्ह्यासह 18 जिल्ह्यांतील विविध जातीधर्मातील 111 समाजसेवकांचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। प्रारंभी श्री संत नरहरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक पोद्दार यांनी स्वागत केले, तर प्रास्ताविक भाषण संयोजक चंद्रकांत वेदपाठक यांनी केले। या कार्यक्रमास शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय देशमुख, जिल्हा महिला आघाडी प्रमुख अनिता माळगे, जिल्हा उपप्रमुख सुलोचना कडबगावकर, प्राध्यापक सूर्यकांत कडबगावकर, उमेश काशीकर, श्रीराम बडवे, शोभा खेडकर, इफ्तेकार कामतीकर, सोनार हक्क, निलेश धाराशिवकर, राजेंद्र पारखे, सुनील पंडित, संतोष दीक्षित, गणेश क्षीरसागर उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विठ्ठल वेदपाठक, सुरेश वेदपाठक, अनिल वेदपाठक, गुरुनाथ पोद्दार, कल्लप्पा खेडगी, सचिन निंबाळकर, अनिल पवार आदींनी परिश्रम घेतले। सुवर्ण वार्ता ह्या प्रसार वाहिनीला महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशातून विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून सोनार समाजाचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या या प्रसार वाहिनीच्या यशात ऋग्वेद सुवर्ण वार्ताच्या सहसंपादक सौ दीपाली भांडेकर मेहकर व वृत्त संपादक सौ अर्चनाताई सोनार पुणे यांचा देखील अनमोल सहयोग असून त्यांना देखील विविध मंचावर सन्मानित केले जाते। सुवर्ण वार्ताचे मुख्य संपादक दिनेश येवले यांना आद्य पत्रकार, दर्पणकार, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, आदर्श पत्रकार राज्यस्तरीय पुरस्कार 2025 देऊन सन्मानित केल्याबद्दल संपूर्ण देशातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे। धन्यवाद। जय नरहरी। शाळेचे मुख्याध्यापक ज्यांनी